अंजली दमन यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं। तेरणा ट्रस्टचा कारभार राणा जगजितसिंग पाहतात असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी अंजली दमन यांवर निशाणा साधला। पाहूया। मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे, पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल। ज्या तेरणा ट्रस्टबद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वहिनींचा भाऊ म्हणून नाही, पण त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत। आणि त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्जमध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश ह्याच राणा जगजितसिंगांनी घेतलेला आहे। दमानिया नेमक्या कुणाबद्दल बोलणार आहेत? कारण दमानिया भाजपबद्दल बोलूच शकत नाहीत। अडचण काय आहे लक्षात घ्या की जेव्हा मुरलीधर मोहोळांचा विषय चालू होता तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? मी शोधत होते त्यांना की अरे मुरलीधर मोहोळांचा राजीनामा मागायला दमानिया का धावून आलेले नाहीयेत। आम्ही रणजित नाईक निंबाळकरांबद्दल बोलत होतो, पण रणजित नाईक निंबाळकर भाजपचे खासदार, तेव्हाही दमानिया शोधून शोधून सापडत नव्हत्या। अंजली दमन यांनी केलेल्या आरोपांबाबत आरोग्य मंत्र्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। दमन यांच्या आरोपाशी आरोग्य विभागाचा काहीही संबंध नसल्याचं मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले। नाही, सकाळचं ट्विट किंवा सकाळी त्यांनी काय टीव्हीवरती बोलले ते आम्हाला माहिती नाही, परंतु अजितदादांचा आणि आमच्या हॉस्पिटलचा काही कुठल्याच अर्थाने संबंध नाही। सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे काही काम चाललंय ते आमच्या यंत्रणेच्या मार्फत चालतंय। याच्यामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचं अनियमितता किंवा अशा पद्धतीनं कुठलं एक हॉस्पिटल एखाद्या व्यक्तीला अथवा ट्रस्टला हस्तांतरित केलं असा विषय नाही। नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे। मे बी ते नगरविकासचं आहे, ट्रस्ट ऍक्ट खालचं आहे किंवा काय आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाशी हे सर्व विषय संबंधित नाहीत, एवढं मात्र मी ठामपणे आपल्याला सांगेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।